10 नोव्हेंबर 2008ला रोनाल्ड बॉल आपल्या ऑफिसच्या वेंडिंग मशीन मधून एक माउंटेन ड्यूचा कॅन घेतो. जसा कॅन उघडून तो पहिला घोट पितो, तो नोटीस करतो की रोजपेक्षा हा ड्यू थोडा जास्त घट्ट आहे आणि त्याची चव अतिशय खान. ड्यू पिताच तो तिकडेच बघतो. त्याला कळत नव्हतं की अचानक त्याला एवढा डेडली नशा झाला कसा. थोड्या वेळाने शोधित येऊन तो कॅन फाडून बघतो, तेव्हा त्याला त्याच्या डेडली नशेचं कारण दिसतं. त्यात एक मेलेला हुंदीर होता. याक, असं जर माझ्यावर झालं असतं ना, आयुष्यभर माउंटेन ड्यू पियाचं लांबच राहिलं. काही पिताना पण तेच आठवलं असतं. उंदीर बघताच रोनाल्डने कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला आणि त्यांना सर्व किस्सा सांगितला. हे ऐकून कंपनीच्या कस्टमर केअर वाल्यांनी काही न बोलता फोन कट केला आणि रोनाल्डच्या ऑफिसवर आपली माणसं पाठवली. त्याला सॉरी बोलायला नाही, एव्हिडन्स संपवण्यासाठी. हा मॅटर रोनाल्ड कोर्टमध्ये घेऊन जातो आणि पेप्सीवर $50,000 केस करतो. कोर्टच्या नोटीसवर जेव्हा पेप्सीचे एक्झिक्युटिव्ह कोर्टमध्ये पोहोचले तेव्हा असं वाटलं की ते काहीतरी असं बोलतील. हा रोनाल्ड एकदम खोटं बोलतोय, कारण की आमच्या कॅन मध्ये उंदीर भेटूच शकत नाही, कारण आमचे सर्व प्लांट स्वच्छ आहेत आणि हायजीन ही आमची पहिली प्रायोरिटी आहे. आणि आमच्या कोल्ड्रिंकची हर एक बॅच एक एक्झिक्युटिव्ह नीट चेक करतो आणि तेव्हाच ते एक्सपोर्ट होतात. पण ते करण्याबदली त्यांनी आपला एक सायन्स एक्सपर्ट आणला आणि तो एक्सपर्ट बोलला की रोनाल्ड ज्या कॅन मधून माउंटेन ड्यू पियाला त्यात उंदीर असूच शकत नाही, कारण तो कॅन 15 महिने जुना होता आणि एवढ्या वेळात तो उंदीर विरघळून लबलबीत झाला असता. ही गोष्ट जशी लोकांना समजली वाऱ्यासारखी पसरली, पण त्यांनी पेप्सीचं काही नुकसान झालं घंटा पण नाही. या गोष्टीवर काही एक्सपर्ट्सनी पण आपले ओपिनियन दिले की जरी बॉडी वेगळी असेल पण त्या उंदराची शेपटी किंवा केस तरी राहिले असतील की ज्याच्यावर आपण सांगू शकतो की उंदीर होता की नाही. पण नक्की उंदीर होता की नाही हे कळण्याआधीच पेप्सीने नाही रोनाल्डला माउंटेन ड्यू मध्ये टाकलं. त्याच्यावर कोर्टच्या बाहेरच मांडवली केली. किती रुपयाची हे तर समजलं नाही. नक्की पेप्सी घाबरली कोणाला? त्या एक्सपर्ट लोकांना की न्यूज मध्ये जी हेडलाईन्स चालू होती, पेप्सी कॅन डिझॉल्व अ ह्युमन बॉडी. कोर्टची पहिली हिअरिंग सुरू होते आणि जज बेंजामिनला विचारतो, का रे बाबा, का केस केलीस तू? त्यावर बेंजामिन बोलला, मी गेल्या 10 वर्षापासून रेडबुल पितोय. ती थोडी थोडी कडू लागते, पण ते ठीक आहे. माझा तो प्रॉब्लेम नाहीये. पण माझा प्रॉब्लेम हा आहे की गेल्या 10 वर्षापासून मी जेव्हा जेव्हा रेडबुल पिलोय तेव्हा नाही मला उडायचं मन झालं आणि नाही मला पंख फुटली. मग हे का बोलतात की रेडबुल पिऊन तुम्हाला पंख फुटतात? जज साहेबांना हा पॉइंट पटला, म्हणून अंडर फॉल्स ऍडव्हर्टायझिंग रेडबुलला दोषी मानत ज्या लोकांनी 2002 ते 2014 मध्ये रेडबुल विकत घेतलेलं त्या लोकांना कम्पेन्सेशन म्हणून प्रत्येकी $10 द्यायला सांगितले. त्याची टोटल होते $13 मिलियन, म्हणजेच 107 करोड रुपये. म्हणून रेडबुलचा स्लोगन ह्या केस आधी जो इट गिव्स यू विंग्स, विंग्सची करेक्ट स्पेलिंग होती ज्यामुळे हा घोळ झाला, ती बदलून इट गिव्स यू विंग्स करण्यात आली. त्यात 2 एक्स्ट्रा आय घातले. डेव्हिड स्लेटर एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. इंडोनेशिया मधल्या सुलावेसी नावाच्या जंगलामध्ये त्याचा 3 दिवसाचा प्रोजेक्ट होता. त्यामध्ये त्याला मकाक प्रजातीच्या माकडांचे क्लोजअप शॉट्स क्लिक करायचे होते. पहिल्या दिवशी तर त्या माकडांनी त्याला भाव पण नाही दिला, पण दुसऱ्या दिवशी ते माकड एवढे फ्रेंडली झाले की त्याच्यावर खेळायला लागले, त्याच्या उवा काढायला लागले. पण जसा तो फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढायचा तसे ते घाबरून पळून जायचे. खूप वेळ ट्राय करून पण काही होत नव्हतं, म्हणून त्याने एक आयडिया लावली. त्याने एका ट्रायपॉडवर कॅमेरा माउंट केला आणि त्या कॅमेराला एक रिमोट अटॅच केला आणि त्या कॅमेराची स्क्रीन फिरवून समोर केली. खूप वेळाने एक माकड त्या कॅमेरा समोर आला. स्वतःचा चेहरा बघून तो खूप एक्साइट झाला आणि त्या एक्साइटमेंट मध्ये त्याने त्या कॅमेराचं बटन दाबलं. ते फोटोज डेव्हिडला खूप आवडतात आणि तो काही न्यूजपेपरला ते फोटोज फॉरवर्ड करतो. त्याचमुळे डेव्हिडला खूप फेम आणि पैसा भेटतो. पण काही दिवसांनी विकिमीडिया नावाची एक कंपनी तेच फोटोज त्यांच्या साईटवर अपलोड करते, डेव्हिडची परमिशन न घेता. त्यासाठी तो त्यांना नोटीस पाठवतो, हे विकिमीडिया, तुम्ही जे फोटो अपलोड केलेत ते माझे फोटो आहेत, प्लीज त्यांना काढा. त्यावर विकिमीडिया रिप्लाय देते, तुझे फोटोज कशावरून? हे तर त्या माकडाने काढलेत. हो, पॉइंट. त्यासाठी डेव्हिड त्यांच्या अगेन्स्ट केस फाईल करतो, पण कोर्ट पण त्याला हेच उत्तर देते की अमेरिकन लॉजच्या हिशोबाने फोटोज क्लिक बाय अन ॲनिमल ऑर नॉन ह्युमन कॅन नॉट बी कॉपीराइटेड. म्हणजेच प्राण्यांनी काढलेल्या फोटोवर कोणाचाच हक्क नाही. पण इकडे एक प्रश्न पडतो, जर डेव्हिडनी तो कॅमेरा सेटच केला नसता तर त्या माकडांनी तो सेल्फी घेतलाच कसा असता? पण त्याचा पण एक काउंटर पॉइंट आहे, तो फोटो व्हायरल ह्याच कारणासाठी झाला की तो माकडाने काढलेला, नाही तर व्हायरलच झाला नसता. ओके, म्हणून ही केस इकडेच संपते. पण 2015 मध्ये एक नवीन कांड होतो, जेव्हा डेव्हिड वाईल्ड लाईफ पर्सनॅलिटीज नावाची आपली एक बुक लिहितो आणि त्या बुकचा कव्हर फोटो नरुटोचा ठेवतो. इथेच सगळा घोळ. जेव्हा ही बुक लॉन्च होते तेव्हा एक नवीन कॅरेक्टरची एंट्री होते, पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स.
पीटा. पीटा एक अशी ऑर्गनायझेशन जी प्राण्यांच्या हक्कासाठी लढते, म्हणून त्यांनी नरुटोला हक्क मिळवून द्यायची शपथ घेतली. त्याच्या वतीने डेव्हिडवर कॉपीराइटची केस फाईल केली. ऍक्च्युली पीटा नेक्स्ट फ्रेंड प्रिन्सिपलचा वापर करत होती, ज्यामध्ये कुठलाही व्यक्ती कुठल्याही कारणामुळे कोर्टमध्ये येऊ शकत नाही, त्याच्या वतीने त्याचा मित्र परिवार केस लढू शकतो. पीटाचं असं म्हणणं होतं की त्या बुकचा कव्हर फोटो नरुटोने काढलाय, तर त्या बुकची अर्निंग पण नरुटोलाच भेटली पाहिजे. एक मिनिट. पण डेव्हिडचा वकील त्यांच्यापेक्षा शहाणा होता. तो बोलला, माय लॉर्ड, पीटाने ज्या माकडाच्या वतीने केस फाईल केली आहे तो माकडच चुकीचा आहे, कारण ज्या माकडाच्या वतीने पीटाने केस फाईल केली आहे तो एक मेल माकड आहे, पण नरुटो फिमेल. येस, नरुटो एक फिमेल माकड होती. आणि पहिल्या केस सारखीच ही केस पण त्याच नोटवर संपते, कारण जसं मी आधी सांगितलेलं, प्राण्यांनी काढलेल्या फोटोवर कोणाचाच हक्क नाही. शेवटी डेव्हिड आणि पीटामध्ये एक मांडवली होते की त्या बुकची जी पण अर्निंग होईल त्यातले 25% डेव्हिड त्या माकडांसाठी डोनेट करेल. पीटाचं पण बरोबर आहे यार, नरुटोची पण फॅमिली असेल, त्यांच्यासाठी केळी वगैरे विकत घ्यायला लागत असतील की नाही. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल, आणि अशाच जबरदस्त व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मला मोटिवेट करा. थँक्यू.